अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। सुप्रीम कोर्टाने 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार मिळणार आहे। त्यामुळे राज्यांमध्ये एससी एसटी समाजाला जे सध्या आरक्षण मिळत आहे त्यामध्ये सब कॅटेगरायझेशन ते राज्य करू शकणार आहेत आणि त्यानुसार एससी एसटी समाजातील जे सब कॅटेगरी आहेत त्यांना सुद्धा आता आरक्षणाचा लाभ त्या पद्धतीने दिला जाऊ शकतो। त्यामुळे आता एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा म्हणावा लागणार आहे। 6 विरुद्ध 1 बहुमताने हा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय। 23/17/2011 रोजी पंजाब गव्हर्नमेंट वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका होती आणि आज ती याचिका 7 विरुद्ध 1 अशी खंडपीठाने ती खरं निकाली काढली आहे। आणि हे अबकड वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्यामध्ये जे अनुसूचित एससी आणि एसटी मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता। राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।